सामनामधून आजच्या अग्रलेखातून सरकारी यंत्रणांच्या गैरवापरावर ठाकरे शैलीमध्ये घणाघाती टीका करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभा निवडणुकीमध्ये काही एनजीओजने मोदी सरकार विरोधात प्रचार केल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपाचा समाचार आजच्या अग्रलेखामध्ये घेतला गेलेला आहे। डाव्या चळवळीतून पुढे आलेल्या नक्षलवादापेक्षा देशाला खरा धोका मोदी, शहा आणि फडणवीस यांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून पसरवलेल्या दहशतवादाचा असल्याचा दावा सामनातल्या अग्रलेखामध्ये करण्यात आलेला आहे। अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। सध्याच्या सरकारची निर्मितीच शहरी नक्षलवाद आहे। कोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही हे सरकार महाराष्ट्राच्या छाताडावर बसवलं गेलंय। मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यात अंतर नाही। शहरी नक्षलवाद ही संकल्पना भाजपच्याच सुपीक डोक्यातील। शहरी दहशतवादाचं भूत भाजपच्या मानगुटीवर बसलंय। शहरी नक्षलवादाचा बागुलबुवा सरकारी यंत्रणेनं उभा केलाय। डाव्या विचारांचा म्हणून कन्हैयाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानं निवडणूक लढवून लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असल्याचं सिद्ध केलं। मोदी, शहा, फडणवीस यांचा लोकशाहीवर विश्वास आहे का? मोदी आणि शहांची तपास यंत्रणा राजकीय विरोधकांना धमक्या देऊन खंडण्या गोळा करते। खंडण्या गोळा करणं, पक्षांतर करायला लावणं हाच शहरी नक्षलवादाचा प्रकार। मोदींची एकाधिकारशाही मतपेटीतून उलथण्याचा प्रयत्न हा शहरी नक्षलवाद कसा? मोदी, शहा आणि फडणवीसांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून निर्माण केलेला दहशतवाद आणि नक्षलवाद यात फरक नाहीच। शहरी नक्षलवादी लोकसभा निवडणुकांपूर्वी हिंसक कारवाया घडवतील असा आरोप होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।